एकदा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये सांगितले गेले अग्निशामकला फोन करायचा आणि कवाळे साहेबांना फोन करायचा. तिथं कवाळे साहेब अग्निशामकच्या अगोदर तिथं कवाळे साहेब तिथे येतात. तशाच पद्धतीनं मी काम करणार. रोहितसुद्धा त्या पद्धतीनं त्या मतदारसंघाच्या मूलभूत सुविधा दुःखासुखात लोकांच्या जाणार हा नगरसेवक होणार अशा पद्धतीने ज्या टायमाला आम्ही घडवतो त्या टायमाला ते सोनं त्या भागाचं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही. माझं नाव शिवाजी आनंदराव कवाळे, राहणार राजारामपुरी. आपण जर बघितलं तर या भागामध्ये आपलं भरपूर नाव आहे, लोक तुम्हाला खूप मानतात, आपलं वर्चस्व आहे. तर ते असण्यामागचं कारण काय आहे? मी एखाद्या भागामध्ये जर निवडणुकी जर लढवायची ठरवली किंवा त्याच्या भागामध्ये आमच्या ह्या भागामध्ये असलेल्या घरगुती एक सदस्य म्हणून नगरसेवक हा नगरसेवक हा मूलभूत सुविधा देणारा अशा पद्धतीनं माझे काम करण्याची पद्धत आहे. आणि सकाळी 6ला ज्या टायमाला आमच्या आरोग्याचं काम चालू होते त्यापासनं सकाळी 6 वाजल्यापासनं ते 2 वाजेपर्यंत माझी सुट्टी नसते. अशा पद्धतीनं ज्या मूलभूत सुविधा आहेत जनतेच्या त्या मूलभूत सुविधा त्याला कटिबंध नाही मी. की माझ्या कोरोना काळामध्ये ह्या 2019 आणि 20मध्ये कोरोना काळ कुठलाही असा हे केला नाही. मी लोकाच्या जिथं कोरोना असेल तिथं जाऊन तिथं पाटी लावणे, तिथं ते बॅनर लावले महानगरपालिकेचं आणि तिथं सगळ्या पूर्ण बिल्डिंग इमारत सगळी ती सॅनिटरी करून घेणे आणि संपूर्ण बागाच्या शेजारी त्यांना हे करून अशा पद्धतीनं कोरोना काळामध्ये सुद्धा मी रोडवर उतरून काम करणारा एक नगरसेवक म्हणून माझ्यावर एक छाप आहे. त्याच्यामुळं जनतेच्या मी कानाकोपऱ्यामध्ये शहरामध्ये गेलो. एका प्रभागात काम करत असताना प्रभाग क्रमांक 36पासून माझ्या 40पासून मी 90ला उभारलेलो होतो. 90 ते आत्तापर्यंत ज्या माझ्या मतदारांनी, माझ्या माता भगिनींनी, माझ्या युवकांनी आणि ज्येष्ठांनी मला 90पासून ते आत्तापर्यंत माझ्या घरातला कोणी सदस्य उभारून दे कुठंही मला त्यात नाकारलेलं नाही. तशाच पद्धतीनं 2 महापौर, एक स्टँडिंग चेअरमन मुलगा आणि अशा पद्धतीनं घडविलेला एक नगरसेवक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी ह्या भागामध्ये आता 15मध्ये माझ्या मुलग्याचा हा रोहित शिवाजी कवाळे यांचा फॉर्म आता आम्ही या दुसऱ्या उद्या भरणार आहे आम्ही. अशा पद्धतीनं समाजाच्या माध्यमातून असू दे किंवा प्रभागातल्या जनतेच्या माध्यमातून असू दे कुठल्याही कामाला मी कमी पडलेलं नाही. माझ्या एक परवा एखाद्या वाढदिवसाला गेलो, मोठं सुशिक्षित मुलं होती त्या ठिकाणी आमच्या 2 नंबरच्या प्रभागातला जो उमेदवार होता माझ्या परस्परी त्या आमच्या मुलग्याच्या त्या भागामधल्या सुशिक्षित पोरांनी एकदा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये सांगितले गेले की बाबा एखाद्याचं जर अग्निशामकला फोन करायचा आणि कवाळे साहेबांना फोन करायचा. तिथं कवाळे साहेब अग्निशामकच्या अगोदर तिथं कवाळे साहेब तिथे येतात. अशा पद्धतीनं त्यांचं कार्य आहे. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. का त्यांचं नाव आता घेत नाही कारण का ह्या चाललेल्या घडामोडी ह्या संपूर्ण देशामधल्या भारत देशामधल्या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या पद्धतीने चालू असल्यामुळं मी त्याचे भाष्य करू शकत नाही. त्या कार्यकर्त्याला त्याला शुभेच्छा मी देतो त्यांना की अशा पद्धतीनं माझ्याबद्दल वाच्यत आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये कुठंही कसूरबत मी मूलभूत सुविधा द्यायला कमी पडलेलं नाही. आमच्या समाजामध्ये मातंग समाजामध्ये अण्णाभाऊ साठे एक शाळा होती. ती शाळा संपूर्ण मुलग्यानं आमच्या संदीप शिवाजी कवाळ्यांनी त्याने एक संपूर्ण 2.5 कोटी रुपये शासनाकडनं आणून ते 2.5 कोटीची बिल्डिंग उभा केलेली आहे आता. आणि त्याच्यानंतर आमच्या इथं हनुमान तालीम मंडळ आहे. त्या हनुमान तालीम मंडळाला कमीत कमी 1 कोटी रुपये आत्ताच्या दुसऱ्या मजल्याला आणलेला आहे. अशा पद्धतीनं मूलभूत सुविधा आता गटर असू दे, रोड असू दे, चायनला असू दे, राजाराम महाराजांनी ही राजारामपुरी बसविलेलं आहे. आणि ह्या राजाराम महाराजमध्ये आता उद्योगाचं फार मोठं ब्रँडेड कपड्यांचं एक दालन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ते गाजत आहे. अशा पद्धतीनं राजारामपुरी आहे. म्हणजे राजारामपुरीच्या पूर्वीच्या काळामधली त्या राजाराम महाराजच्या काळामधली त्या विकासाच्या कामातून मी कटिबद्ध राहिलेलो आहे. त्याच्यामुळं नागरिकांच्या
माझ्या ह्याच्यावर छाप असल्यामुळं मला कुठल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही माझ्या मुलग्याला रोहित कवायला कुठलाही धोका मला वाटत नाही. त्यांचा आशीर्वाद मिळावा तशाच पद्धतीनं मी काम करणार. रोहितसुद्धा त्या पद्धतीनं त्या मतदारसंघाच्या मूलभूत सुविधा दुःखासुखात लोकांच्या जाणारा हा नगरसेवक होणार. अशा पद्धतीने ज्या टायमाला आम्ही घडवतो त्या टायमाला ते सोनं त्या भागाचं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आता जर बघितलं तर महायुतीला जास्त कोल्हापूरमध्ये वातावरण चांगलं आहे असं दिसतंय. तर सद्य परिस्थितीमध्ये आपल्या भागात काय त्याचा परिणाम होईल का? कोल्हापूर शहरामध्ये पहिल्यापासून काँग्रेसला म्हणणारी फार जनता सुशिक्षित आहे. त्यांना चाललेल्या घडामोडीचं सगळं माहीत आहे आणि त्याला कुठल्याही पद्धतीनं काँग्रेसचा बालेकिल्ला हा कोल्हापूर आहे. परंपरा आलेली आहे काँग्रेसची. त्याच्यामुळं ह्या चाललेल्या बाकीचे चित्र ज्या गेलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या इलेक्शन झाल्यात ते इकडं कुठलाही परिणाम पडणार नाही. एवढं मला असं ह्या निमित्तानं मला सांगायचं आहे. कुठलाही परिणाम म्हणजे काँग्रेसचाच महापौर होणार एवढं मला निश्चित म्हणायचं आहे. एवढ्या वर्षाचा अनुभव मी 30-35 वर्षाचा आहे. काँग्रेसशिवाय ठातली जनता माता भगिनी युवक ज्येष्ठ काँग्रेसशिवाय ठात म्हणत नाहीत. आमच्या गाई वासरूपासून एक बँडेड आहे ते काँग्रेसचं. ते अजूनपर्यंत इथं कोल्हापुरातनं तशाच पद्धतीनं आबाद राहिलेलं आहे आणि असंच राहणार मला असं वाटतं. आपले सहकारी शारंदर देशमुख हे काँग्रेसमध्ये ॲक्टिव्ह होते तर ते सद्य परिस्थितीत काँग्रेसला सोडून गेलेले आहेत. तर त्याचा परिणाम काय या निवडणुकीमध्ये होईल का? एक लक्षात ठेवा, विद्यार्थी एखादी शाळेमध्ये शिकला त्या गुरुला जर सोडून जर गेला, गुरुकडं विद्यार्थ्याची एक गुण सोडलेला असतो की त्याला शिकवायचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ह्याच्यावर कुठलाही फरक पडणार नाही. कोल्हापूर शहरामध्ये युनॉल कुठंही त्या ह्याचा प्रश्न सारंग देशमुख सोडून गेल्यामुळं काँग्रेस कुठंही फरक पडू शकणार नाही. अशी कुठलीही घटना घडणार नाही एवढी मी 100% गॅरंटी देतो माझ्या अनुभवातून. कारण मी 90पासून ह्या महानगरपालिकेमध्ये आहे. त्याचा अनुभव मला माहीत आहे. नेतेमंडळीचा अनुभव मला माहीत आहे. नेतेमंडळी कशा पद्धतीनं त्या पद्धतीनं आशीर्वाद देते त्या पद्धतीनं त्याला तशाच पद्धतीनं त्या आशीर्वादाचं कसं फळ द्यायचं किंवा किती द्यायचं काय द्यायचं हे सुद्धा वेळोवेळी ते मागं पुढं करून काही ना काही तर ते त्यातनं हिशोब चुकता करणार आहेत असं मला ह्या निमित्तानं बोलायचं.